नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची तारीख ठरली. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे त्याचसोबत मार्च महिन्याचा हप्ता, या 2 महिन्यांच्या हप्त्यांचे पैसे अद्यापपर्यंत तुमच्या अकाउंटवरती आलेले नाहीत. तर या 2 महिन्यांचे पैसे हे तुमच्या अकाउंटवरती कधी येतील याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे नेमकं तुमच्या अकाउंटवरती कोणत्या तारखेला येतील. बघा लाडक्या बहिणींनो, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका ही मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना आर्थिक सहाय्य हे दिलं जात आहे. मात्र या योजनेचा लाभ निकषात न बसणारे लोक सुद्धा घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर राज्य सरकारनं सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले. पण ई-केवायसी केल्यावर आता कोणाचे नाव लाभार्थ्याच्या यादीतून वगळण्यात येणार आहे. बघा, 90 लाख महिलांचे लाभ हे बंद होणार का? फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार? असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उद्भवत आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे. चला तर मग बघूयात तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की ई-केवायसी दुरुस्तीची संधी कधीपर्यंत असणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विशेषतः ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली ई-केवायसी माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून 31 मार्च पर्यंत ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या लाडक्या बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करताना अनेक लाडक्या बहिणींकडून ई-केवायसी प्रक्रियेमध्ये चूक झाली होती आणि या चुकीमुळेच लाडक्या बहिणींचा योजनेचा लाभ हा थांबलेला होता. परंतु आपल्या राज्य शासनानं या ई-केवायसी मध्ये दुरुस्त करण्याची तारीख ही 31 मार्च 2026 ही दिलेली आहे. 31 मार्च 2026च्या अगोदर लाडक्या बहिणींनी त्यांच्या ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करून घ्यायची आहे, तरच त्यांना इथून पुढे या लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे. त्यानंतर बघूयात, 90 लाख महिलांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळणार का? बघा, ई-केवायसी दुरुस्ती प्रक्रिया सुरू असतानाच एक वृत्त समोर आलं की ई-केवायसी अंतर्गत पडताळणी केल्यावर तसेच निकषात न बसणाऱ्या अशा 90 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे. या वृत्ताने लाभार्थी लाडक्या बहिणी चिंतेत पडल्या. मात्र यावर मंत्री आदित्य तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आणि लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा दिला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी ची दुरुस्ती प्रक्रिया सुरू असतानाच एक वृत्त समोर आलं होतं की ई-केवायसी अंतर्गत पडताळणी केल्यावर तसेच निकषात न बसणाऱ्या अशा 90 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे. परंतु हे जे निकष आहे हे खोटं ठरलेलं आहे. 90 लाख महिलांचा लाभ हा बंद होणार नाही, परंतु त्यापैकी ज्या महिला निकषात बसत नाहीत आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी मध्ये चुकी झालेली आहे अशाच लाडक्या बहिणींचा लाभ हा बंद होणार आहे. त्यासाठी लाडक्या बहिणींनो, तुम्ही ई-केवायसी मध्ये 31 मार्चच्या अगोदर दुरुस्ती करून घ्यायची आहे. त्यानंतर बघूयात तुमचा सर्वांचा महत्वाचा प्रश्न, हप्त्याची तारीख कोणती आहे? बघा लाडक्या बहिणींनो, माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा लाभ हा एकत्रित दिला जाणार आहे. तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी ही असणार आहे महिलांनो की लाडक्या बहिणींचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता असे एकूण 2 हप्त्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींना हे एकत्रित दिले जाणार आहेत. तसेच हा जो लाभ आहे तुम्हाला 15 एप्रिल पूर्वी सरकारकडून देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींचा लाभ मिळण्यास उशीर होत असला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयांच्या ऐवजी थेट 3000 रुपये येणार आहेत. मात्र सरकारकडून या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बघा लाडक्या बहिणींनो, ही हप्त्याची जी तारीख ठरली आहे ही मीडियाच्या माध्यमातून किंवा जे निकष लावले जातात त्या निकषावरून मी तुम्हाला सांगत आहे की बघा, माध्यमामध्ये आलेल्या वृत्तानुसार लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता दोन्ही महिन्याचे एकूण 3000 रुपये हे 15 एप्रिल पूर्वी येऊ शकतात. परंतु आपल्या सरकारकडून या संदर्भात अद्याप स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. जसं सरकार या संदर्भात स्पष्टीकरण देईल आणि तुमचा फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता
कधी येईल याची माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी तुम्ही आताच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. धन्यवाद.